आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। रावळगुंडवाडी येथील आजी माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन यांसह गावातील प्रतिष्ठित मंडळींचा भारतीय जनता पार्टीला निरोप। अंतिम टप्प्यातील निवडणुकीच्या महापर्वाला मुचंडी जिल्हा परिषद गटातून भाजपला खिंडार। प्रतिष्ठेची लढत म्हणून तालुक्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या मुचंडी जिल्हा परिषद गटात राजकीय खलबत, व्यूहरचना व सुसाट पद्धतीने चालू असणारा प्रचार पाहता भाजपा व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी दोन्ही उमेदवारांनी सुरुवातीच्या काळापासून प्रचाराचा सूर चांगलाच पकडला होता। प्रत्यक्ष मतदारांशी संवाद, गाठीभेटी, बैठका अशा विविध पर्यायी मार्गाने प्रचार अगदी ढवळून निघाला होता। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेच्या महापर्वाच्या प्रचाराचा प्रवास अंतिम टप्प्यावर आला असून रावळगुंडवाडी गावातील अनेक ज्येष्ठ आजी माजी सरपंच यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संबंधांना पूर्णविराम देत काँग्रेस पक्षात सांगली जिल्ह्याचे विद्यमान अभ्यासू खासदार माननीय विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुयोग्य विचार करून असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून हाताचा पंजा आणखी मजबूत करून दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेस पक्षात डेरे दाखल झालेल्या या प्रतिष्ठित व बलाढ्य नावलौकिक असणाऱ्या मंडळींच्या निर्णयाचं स्वागत माजी आमदार विक्रमदादा सावंत व उमेदवार माननीय रमेश पाटील यांनी दिलखुलास पद्धतीने केल्यानं काँग्रेस गोटातून मात्र उत्साह वाढलाय। रावळगुंडवाडी गावातील भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींमध्ये रावळगुंडवाडी सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजकुमार निंगाप्पा हिरगोंड, माजी सरपंच बाबूराव रामागोंडा गडीकर, महादेव देवस्थानचे खजिनदार महादेव हिरगोंड सावकार, रावळगुंडवाडीचे विद्यमान सरपंच किसन साळे यांसह विलास महादेव हिरगुंड, बाबूराव जैनापुरे आदी प्रमुख मंडळींनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला। रावळगुंडवाडीच्या या सर्वच मंडळींचे एक मत होऊन काँग्रेस पक्षाची नाळ जोडण्याचा केलेला निर्णय लाख मोलाचा असून भाजपात चाललेल्या बेधुंद शाहींचं उत्तम दर्शन घडवणारा असल्याचं मत खासदार विशालदादा पाटील व माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी या प्रवेश प्रक्रियेदरम्यान बोलून दाखवला। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।